गुरुकृपा ही केवलम भक्त परममंगलम. गुरु आणि शिष्य ही परंपरा ही भारताची मक्तेदारी आहे बरं. असंख्य 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 वर्षांपूर्वी, शतकांपूर्वी भारतामध्ये तक्षशिला आणि नालंदा अशी विद्यापीठं निर्माण केली गेली होती. असे गुरुकुल होते, ऋषीमुनींचे गुरुकुल होते. आपण हे ऐकतो, वाचतो. तर ही जी परंपरा आहे तेव्हापासूनची आहे. आणि हा जो गुरु शिष्य परंपरेचा हा जो खजिना आहे, हा भारताने सगळ्या जगाला दिला आहे. आणि ह्याच्यातली गंमत बघा, की हे सगळं शिकायला म्हणजे तक्षशिला, नालंदामध्ये जगभरचे सगळेजण येत होते, शिकत होते. त्यांनी इथले ग्रंथ नेले, त्याची भाषांतर केली आणि तेच ज्ञान आज पाश्चात्य ज्ञान म्हणून आपल्याला परत मिळतं आहे. म्हणजे आपलंच ज्ञान आपल्याला परत मिळतं आहे. काय आयरनी आहे, काय विडंबन आहे बघा. पण म्हणून आपलं हा जो खजिना आहे, हा जो गुरु शिष्य परंपरा आहे, परंपरेचा ठेवा आहे, याचं महत्त्व कमी नाही होत, कधीच कमी होणार नाही. गुरु हा शब्द पाश्चात्य लोकांनी तो असा घेतला आणि त्याचा दुसरा शब्द, प्रतिशब्द त्यांना शोधता आला नाही. कारण गुरु हा शब्द इतका शक्तिशाली आहे, तो इतका पॉवरफुल आहे, की तो त्याच्यात इतकं सगळं भरलेलं आहे, ज्ञान भरलेलं आहे, त्याच्यात इतक्या असंख्य गोष्टी भरलेल्या आहेत, की त्याच्यासारखा दुसरा शब्द त्यांच्याकडे नव्हता. तेव्हा त्या गुरु हा शब्दच सगळ्या भाषांनी घेतला. हे पण गुरुचं एक महत्त्व आहे. हे गुरुचंच महत्त्व आहे. गुरु असतो तो अनेकानेक जन्मांचं जेव्हा पुण्य असतं आपलं, तेव्हा ते फळाला येतं. जेव्हा ते फळाला येतं तेव्हा आपल्याला गुरुकृपा मिळते. अशी कोणालाही गुरुकृपा मिळत नाही, सहजासहजी बिलकुल नाही. आपल्याला या जन्मात जर वाटलं की मला तर सहज मिळालं आहे, नाही. त्याच्या मागे असंख्य जन्म आहेत. जेव्हा अनेकानेक आत्मे, असंख्य आत्मे जेव्हा एखाद्या समस्यामधनं, दुःखांमधनं, त्रासांमधनं असं हृदय पिळवटून टाकणारं आर्त वेदना जी बाहेर पडते, जी त्या परमेश्वरापर्यंत जाते, ते आतनं ओरडतात, रडतात, त्यांना हाक मारतात, देवा परमेश्वरा वाचव, आता ह्याच्यातनं नाही होत हे सहन, वाचव, आता तूच वाचवू शकतोस. जेव्हा असंख्य आत्मा हे असं आपलं आर्त रुदन करतात, तेव्हा असे महापुरुष जन्माला येतात. तेव्हा हे असे गुरुतुल्य संत जन्माला येतात. ते अलौकिक आहे, किती अलौकिक आहे. हे जे येतात हे परमेश्वराचाच एक अवतार असतात. परमेश्वराचाच अंश नाही, परमेश्वराचं एक रूपच असतात. ते परमेश्वराचं रूप असतात. त्यामुळे हे पृथ्वीवरती जे आपण ज्या पद्धतीने राहतो, जे विचार करतो, त्याच्यात अजिबात नसतात. गुरु कोण असतात? गुरु जे असतात, जे कधीही स्वतःचा विचार करत नाहीत, कुठल्याही स्वार्थ भावनेने विचार करत नाहीत. ते केवळ देतात आणि देतात. त्यांचा हात असा असतो कायम देण्याचा, आशीर्वादाचा. ते गुरु असतात. आपल्याला ना ही संकल्पनाच आपल्याला माहीत नाही आहे. कारण इथे पृथ्वीवर राहून आणि त्यातनं सारखं आपल्याला सांगितलं जातं की हे कलियुग आहे, हे कलियुग आहे. इथे सगळं वाईट आहेत, इथे सगळं चुकीचं आहे. मग आपण हे बघतो की हे सगळं चुकीचं वागतायत, मग आपण पण त्याच्यात तसंच मिक्स होऊन जातो, त्यांच्यातच सामावून जातो. आपण आपलं स्वत्व असतं, आपलं चांगलं काहीतरी असतं ना, ते विसरून जातो आणि त्यांच्यातलेच एक होऊन जातो. खूप चुकीची गोष्ट होते. आणि त्याच्यामध्येच हे जे एक विषारी चक्र तयार होतं आणि त्याच्यात आपण गुरफटत जातो. गुरु असतात जे कधीही स्वतःचा विचार करत नाहीत, जे आपलं अख्खं आयुष्य जनकल्याणासाठी समर्पित करून टाकतात. त्यांना स्वतःचा कधीही विचार नसतो.
त्या कारणासाठीच त्यांनी या पृथ्वीवर जन्म घेतलेला असतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय. सगळ्यांना आनंद मिळू दे, सगळ्यांचं चांगलं होऊ दे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल. होय रे, सगळ्यांचं मंगल होऊ दे. फक्त ही एकच भावना त्यांच्या मनात असते. आणि असे जे अलौकिक शक्ती असते, ती गुरु म्हणून धरतीवर येते कल्याणासाठी. आणि खूप भाग्यवान लोक असतात ज्यांना असे सच्चे गुरु मिळतात, जे स्वतःचा कुठलाही स्वार्थ धरत नाहीत, असे गुरु मिळतात. ते खूप भाग्यवान लोक असतात. अनेक जन्मांपासून ती हाक मारलेली असते, त्याच्यासाठी ते खाली आलेले असतात. केवळ तुमच्यासाठी, आमच्यासाठी आलेले असतात. आपण पृथ्वीवर राहता राहता हे विसरूनच गेलो आहे की हे आपलं घर नाही आहे. हे आपलं घर नाही आहे. आपण आपल्या समस्यांमध्ये आणि आपल्या या जे काय चुकीच्या गोष्टी सगळ्या चाललेल्या असतात, यामध्ये इतके गुरफटून गेलेलो आहे रोजच्या आयुष्यात. रोजचं धावपळीचं जे आयुष्य आहे, पैसे कमवण्याची जी रेस लागली आहे, ती मॅरेथॉन आहे. ती मॅरेथॉनसुद्धा कुठेतरी थांबते, पण आपण नाही थांबत आहे. कारण हे आयुष्यभर असंच चालायचं आहे. आपण याच्यात स्वतःला असं बुडवून टाकलेलं आहे की हे असंच चालायचं आता. आणि हे विसरूनच गेलो की आपलं घर नाही आहे. आपण इथं पृथ्वीवर का आलो आहे? आपण पृथ्वीवर पाठवलं गेलो आहे आपल्या त्या परमपिता परमेश्वरनी, या सृष्टी ज्यांनी निर्माण केली आहे त्यांनी. ज्या चुका केल्यात मागच्या जन्मांमध्ये, जे काही पापं केली आहे, जे काही अपराध केले आहेत, जे काहीतरी चुकलं आहे, ते आता समजून सांगितलं आहे आधी की आता हे असं असं करायचं आहे आणि पृथ्वीवरती जाऊन चुका सुधारायच्या आहेत. काहीतरी सोल पर्पज दिलं आहे. हे चांगली कामं पण तुम्हाला करायची आहेत. आत्म्याला सांगितलेलं आहे हे करायचं, हे सगळं शिकवून पाठवलं आहे. पण इथं आल्यानंतर आपण हे सगळं विसरलो आहे. आता आपल्याला काय वाटतं, हेच आयुष्य आहे, हेच घर आहे, हेच पृथ्वी आहे, इथेच आपल्याला राहायचं आहे. आपल्याला असं अजूनही वाटतं की या समस्या संपल्या म्हणजे हे मला नोकरी लागली, माझ्या मुलांचं लग्न झालं, माझ्या हे आजारपण ह्यांचं गेलं, हां, मग माझी समस्या सुटल्या, मग मी खुश, मग मी आनंदी, माझं आयुष्य एकदम छान जाईल. पण असं छान आयुष्य जातं का? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. रामदास स्वामी म्हणतात, कोणीच नाही आहे सुखी. कारण सुखी असणारच नाही. कारण इथं सुख मिळण्यासाठी आपण येतच नाही. कारण हे आपलं घर नाही आहे. आपण इथे शिकायला येतो आहे ना. आपण हे शिकायचं आहे. आपल्या काय चुका झाल्या, त्यातनं धडा शिकायचा. पण हे कोण सांगणार? हे आपण विसरून गेलेलो आहे. हे गुरु सांगतात. गुरु असतात ते हे शिकवतात. हे शिकवतात की तुमचं घर नाही आहे, आपापलं कर्म सुधरा आणि इथनं जा. जो सच्चा गुरु असतो, जो खरा गुरु असतो, जो सामर्थ्यशाली गुरु असतो, तो तुम्हाला त्या सगळ्या अनेक गोष्टी देतो, वर्षाव करतो, गुरुकृपेचा वर्षाव होतो, स्नेहाचा वर्षाव होतो, प्रेमाचा वर्षाव होतो. त्यात तो आत्मा असा शुद्ध होऊन जातो, लखलखीत होऊन जातो, शुद्ध, पार शुद्ध. आणि त्याच्यातनं तो जो निखरतो, ज्यात तो असा तेजस्वी होतो, तो आत्मा मग परमेश्वराकडे जाण्याच्या योग्यतेचा होतो. हे काम गुरु करतात. आता गुरु करणार हे काम आपण काय करायला पाहिजे? आपण स्वतःला समर्पण करून टाकायला पाहिजे. समर्पण करायला पाहिजे. गुरु काय करतात? गुरु हे छोटंसं जे प्रेमाचं बीज असतं, भक्तिमय प्रेमाचं बीज असतं, हे आपल्या मनामध्ये रोवतात. छोटंसं बीज. त्याचं छोटंसं रोपटं तयार होतं. ते रोपटं वाढायला लागतं. रोपटं वाढायला लागतं ना, तेव्हा मोह, माया ह्याच्यावर हे जे असतात ना, हे सगळे जंतू आहेत. हे जंतू सगळे त्या झाडावरती हल्ला करतात. आणि ते झाड त्याच्यातनं मरायला लागतं, सुकायला लागतं. तेव्हा गुरु त्याच्यावरती कीटकनाशकाची फवारणी करतात. आणि त्या सगळ्या कीटकांना, मोह, माया, असत्य यांना सगळ्यांना काढून टाकतात. अजून फरेब म्हणजे खोटेपणा, वाईटपणा, अपराध आणि क्रोध याच्यासारख्या अशा या फांद्या वाढायला लागतात. जेव्हा त्या झाडाच्या, त्या रोपट्याच्या, आता ते झाड व्हायला लागलं आहे ना, त्याच्या या फांद्या कटाकट कापून टाकतात. अहंकाराची जी अशी फळं येतात, अहंकाराची फळं असतात ती
नको तेव्हा आलेली असतात. खरा शेतकरी असतो, खरा माळी असतो, की जेव्हा चुकीच्या वेळेला आलेलं फळ असतं, की जे पुढे झाड वाढू देणार नाही. आता जर हे सगळं शक्ती आहे ती त्या झाडाची त्या फळातच गेली, तर ते झाड वाढणार नाही, ते कापावं लागतं. ते अहंकाराचं फळ असतं. गुरु ते तोडून टाकतात. कधी त्यांच्या स्नेहमय शब्दांनी, प्रेमाने, तर कधी रागानी, चिडून, दुर्लक्ष करून. गुरु हे काम करतात. त्यावेळेला पाहिजे असतं की आपण आपला अहंकार सोडून हे जे करतायत आपल्या चांगल्यासाठी करतायत, आपल्या कल्याणासाठी करतायत आणि त्याच्यात त्यांचा काहीही स्वार्थ नाही, फक्त माझं चांगलं होणार आहे, हेच जर ही जर भावना आपण ठेवली तर आपण त्यांना समर्पण करतो आणि म्हणतो की माझ्यावर काम करा, हे सगळं वाईट काढून टाका, मला बहरू दे, मला मोठं होऊ दे. आणि मग तो वृक्ष मोठा व्हायला लागतो. तो भक्तीचा वृक्ष वाढायला लागतो, वाढायला लागतो, मोठा व्हायला लागतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, इवले से रोप लावियले द्वारी, इवले से रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. हे छोटंसं बीज आहे, ते वाढलं, खूप मोठं झालं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आकाशापर्यंत गेलं, गगनापर्यंत पोचलं. म्हणजे काय झालं? म्हणजे नक्की काय झालं? म्हणजे त्याला असंख्य कळ्या आल्या, पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र, व्हाईट, आणि त्याच्या कळ्यांची मग फुलं बनली, असंख्य फुलं बनली आणि ते सगळं झाड भरून गेलं त्या पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र फुलांनी. काय झालं? इथे क्राऊन ओपन झालाय, इथे क्राऊन ओपन झालाय आणि तो अत्यंत आनंद आहे, ते परमानंद आहे, ते परम सुख आहे, ते मिळालंय ज्ञानेश्वर महाराजांना त्या क्षणात. मी तरी हा असाच अर्थ लावते, मला असाच अर्थ पडतो. ते क्राऊन ओपन झाल्यानंतर तो जो वेल आहे, तो भक्तीचा वेल आहे, तो प्रेमाचा वेल आहे, तो पोचला आकाशापर्यंत, आकाशापर्यंत, त्या परमेश्वराच्या पायापर्यंत पोचला. आणि ती भक्ती, ती परमेश्वराची परम शांती, ते प्रेम, ते सगळं असं झरझर 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 खाली उतरलं. असंख्य असंख्य चांदण्या पडाव्यात, असा वर्षाव व्हावा असं हृदयात उतरलं. हृदय असं मोकळं झालं, सगळं हार्ट चक्र ओपन झालं, हृदय मोकळं झालं. आनंदी आनंद, परमानंद, त्याच्याशिवाय काय? परमेश्वराने प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक आपला अंश ठेवलाय म्हणतात. तो अंश कसा आहे माहिती आहे? तिनं एक दिवाबत्ती आहे, त्याच्यात आधी तेल घातलेलं आहे आणि वात पण लावलेली आहे. ऑलरेडी आधीच करून ठेवले आहे, परमेश्वराने हे काम आधीच करून ठेवले. आता गुरु महाराज असतात ना, ते काय करतात? त्याला फक्त प्रज्वलित करतात. तो दिवा प्रज्वलित होतो जेव्हा हृदयामध्ये, तेव्हा तो अंधकार, ती निराशा, तो त्रास आणि ते सगळं वाईट संपून जातं आणि फक्त ती उजेड, प्रकाश, दिव्य प्रकाश, केवळ अतुलनीय, केवळ अलौकिक अनुभूती घ्यावी. प्रत्येकाने अनुभूती घ्यावी या गुरुप्रेमाची आणि त्या उजळलेल्या ज्योतीची.
असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय. ओम शांती शांती शांती. सगळं वाईट जळून जाईल आणि फक्त प्रकाश राहील मनामनात, हृदयात, घराघरात. हे कोण करतंय? हे गुरु करतात. आणि त्यांना त्याचं क्रेडिट पण नको आहे. मी केलं म्हणणं पण नको आहे. गुरु असतात ना, ते गुरु म्हणतात की तुम्हाला माझ्यापेक्षा 10 पट, 50 पट, 100 पट चांगलं मिळू दे. माझ्यापेक्षा तुम्ही चांगले व्हा, माझ्यापेक्षा शक्तिशाली व्हा. एक एक जो परीस असतो ना, परीस नावाचा एक 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 शक्ती असते. ती लोखंडाला सोन्यात परिवर्तित करू शकते. तो परीस असतो तो फक्त लोखंडाला सोन्यात परिवर्तित करू शकतो, पण तो परीस असतो तो दुसरा परीस निर्माण करू शकत नाही त्याच्यासारखा. इथे त्याचं ते लिमिटेशन आहे, त्याची कमतरता आहे. पण हे जे गुरु असतात, हे गुरु स्वतःसारखे अनेकानेक गुरु तयार करू शकतात आणि करतात. स्वतःपेक्षा जास्त व्हावेत, शक्तिशाली व्हावेत. जे नवीन येत आहेत ते शिष्य, अशी त्यांची इच्छा असते. आणि ते जेव्हा शिष्य असे शक्तिशाली होतात तेव्हा त्यांना तो परम आनंद मिळतो. ते स्वतःचं सगळं लुटवून टाकतात, सगळं आयुष्य स्वतःचं असं तिलांजली देऊन टाकतात. जनकल्याण, बहुजन हिताय, बहुजन सुखाय. सगळे सुखी राहा. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे. असे गुरु असतात. परम भाग्यशाली लोक असतात की ज्यांना गुरु मिळतात. असं कधी समजू नका की हे जे गुरु होते हे कधी काळी असायचे, आता नाही आहेत. असं नाही. कलियुगात जिथे जितकं वाईट आहे ना, तिथे परमेश्वर ते वाईटाचं समतोल करण्यासाठी चांगली पण गोष्ट तितकीच पाठवली आहे. परमहंसजी महाराज, सगळ्या परमहंस जे होते आजपर्यंत पृथ्वीवर अवतरलेले, त्या सगळ्या परमहंसांची ती एकवटलेली शक्ती आहे. ती आज या मितीला इथे आहे पृथ्वीवरती. कधीही हाक मारून बघा, कधीही आजमावून बघा, ती शक्ती तुमच्या मदतीला येते. 101 नाही, 200% नाही, 1000%. चॅलेंज घ्या. हजारो, लाखो, करोडो लोकांची हे अनुभव आहेत, स्वानुभव आहेत सगळ्यांचे की हे परमहंस महाराज अतिशय दिव्य आहेत, अतिशय शक्तिशाली आहेत, अतिशय शक्तिशाली आहेत. या कलियुगामध्ये त्यांनी जे तारण करता आहेत हे परमहंसजी महाराज आहेत. या परमहंसजी महाराजांचा एक मंत्र आहे. ओम श्री परमहंसाय नमः. ओम श्री परमहंसाय नमः. खूप सोपा साधा मंत्र आहे. त्या मंत्राला कुठलीही बंधनं नाहीत, सुतक नाही. आपले जे स्त्रियांचे नाजूक दिवस असतात त्याचे बंधन नाही. बसून करायला पाहिजे असं वगैरे वगैरे काहीतरी व्रत वैकल्य ज्याचे नियम असतात, असाच काहीतरी पाहिजे तसंच काय नाही, काहीही नाही. कुठलाही नियम नाही. कलियुगातल्या लोकांना आम्ही जे धावपळ करतो, आमची ही जी मॅरेथॉन सुरू आहे ती मॅरेथॉन आमची थांबणारी नाही आहे, ह्या त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याच्यासाठी त्यांनी तसंच केलं आहे. उठता बसता खाता पिता इवन झोपल्यावर सुद्धा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. अलौकिक शक्तीचा मंत्र आहे. काम करता करता मंत्र म्हणत राहा, अशी ताकद वाढत राहते, अशी सिद्धी येते. असं एक एक गोष्टी आयुष्यात घडायला लागतात. सगळ्या चुकीच्या गोष्टी संपतात, सगळ्या समस्या संपतात. कुठल्याही समस्या असोत, संकटामध्ये हाक मारली तर धावत येतात. अलौकिक, केवळ अलौकिक अनुभव घ्यायला पाहिजे. श्रद्धा असायला पाहिजे, विश्वास असायला पाहिजे. थोडासा विश्वास ठेवा आणि ट्राय करा बघा. असं ट्राय करता करता हजारो लोक आज आम्ही नतमस्तक आहे.
केवळ नतमस्तक आहे. हे परमहंसजी महाराज हेच तारण करत आहेत. आज हा जो ओम श्री परमहंसाय नमः मंत्र आहे, हा तारण मंत्र झाला आहे, तारक मंत्र झाला आहे. सगळ्या जगासाठी दिला आहे, कोणा एकासाठी नाही. जात धर्म पंथ काही नाही, कुठलाही भेदभाव नाही, सगळ्यांसाठी आहे. अशी ही केवळ गुरुकृपा, हे आमच्या परमहंसांची गुरुकृपा. एक अनुभव सांगते. 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नवीन गाडी घेतली होती म्हणून एक फॅमिली, एक महिला, त्यांचं कुटुंब ते दाखवण्यासाठी त्यांच्या माताजींकडे जात असतात, त्यांच्या आईकडे जात असतात. जाताना काही नाही, गेले व्यवस्थित तिथे राहिले आणि आईला परत घेऊन आता घरी यायचं आहे. घरी येता येता रस्त्यामध्ये अंधार झाला होता. गावाच्या बाहेर आले, पण शहरात अजून लागलेले नव्हते. म्हणजे मधला जो असा सुनसान रस्ता असतो तिथे आले आणि गाडीने असं धडक 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 काहीतरी केलं आणि वेगवेगळे आवाज आले गाडीतनं आणि ती गाडी बंद पडायला लागली. ड्रायव्हरनी गाडी अशी साईडला घेतली. गाडी साईडला घेतली आणि ती बंद पडली. ड्रायव्हरनी उघडून बघितलं तर आतमध्ये आग लागलेली होती आणि सगळा धूर आलेला होता प्रचंड. आणि आता काय करायचं, 2 मुलं सोबत त्या महिलेबरोबर आणि त्यांची आई, एवढे सगळेजण, पती. आता पती आणि तो ड्रायव्हर ते काहीतरी खाडखुड कुडखुड कुडखुड करतायत. तोपर्यंत शेजारी म्हणजे रस्त्याच्या दुसऱ्या कडेला एक छोटंसं हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये जाऊन ही फॅमिली जाऊन बसली. मुलं लहान लहान होती. खूप वेळ झाला, एक अर्धा तास 1 तास झाला. त्यांना कळलं होत काही नाही. त्यांनी येऊन सांगितलं हे काय होत नाही. आता काय करायचं. मग त्या हॉटेलवाल्याला याला त्याला सगळ्याला बोलवून एक कोणीतरी मेकॅनिकचा नंबर मिळाला, फोन केला गेला. खूप वेळाने 1-1.5 तासानंतर तो मेकॅनिक आला. त्याने परत खुडखुड खुडखुड खाडखाड खाडखाड काहीतरी केलं आणि कळलं की हे खूप मोठा ब्रेकडाऊन झालेला आहे आणि आता हे काही लवकर दुरुस्त होणार नाही. त्यांनी सांगितलं आता हा नंबर आहे, तुम्ही यांना फोन करा, ते गॅरेज आहे तिथनं ते येतील, ते टो करून म्हणजे ते गाडी अशी खेचत न्यावी लागते, तसे ते तुम्हाला म्हणजे त्या गाडीला घेऊन जायला लागेल आणि तिथंच ते करावं लागेल. आता रात्रीची वेळ, आता किती वाजले, 10 वाजून गेलेले आहेत, रात्रीचे 10-11 वाजले आहेत. आता काय करायचं. आता पती म्हणतात की आपण ते जेव्हा ती येईल तेव्हा आपण त्यांच्यासोबत जाऊ, मग ती गाडी दुरुस्त होईल, मग आपण जाऊ. आता हे या महिलेला काय पटत नाही. मुलं लहान आहेत, आजी सोबत आहे आणि हे कधी होईल, काय होईल, कशाची काही गॅरंटी नाही आहे. आता काय करायचं, मला माझ्या घरी जायचं आहे. तिला असं वाटलं मी माझ्या मुलांना सुरक्षित घरी एकदा कसं जाईल. खूप विचार केला. रात्रीचे 11 तिथेच वाजून गेले, 12 तिथेच वाजून गेले. काही मार्ग नाही. अजून ते टो पण न्यायला कोण आलं नव्हतं आणि कोणीच नव्हतं आलं. हा सगळा असा कारभार होता. एकदम जीव तोडून फक्त प्रार्थना, फक्त प्रार्थना, जीव तोडून प्रार्थना, वाचव वाचव देवा, वाचव वाचव, काहीतरी मिरॅकल घडव दे, काहीतरी जादू कर, तू काही करू शकतोस, तू सर्व शक्तिमान आहेस, मदत कर. आर्त आतून आर्त पूर्ण वेळ, पण काहीच होत नव्हतं. जशी काय परीक्षेची वेळ होती. थोड्या वेळाने तिने ठरवलं. तिथे जे हॉटेलवाले वगैरे जे कोण होते त्यांच्याशी बोलले. आता ते हॉटेल पण बंद होणार, त्या बिचाऱ्यांसाठी त्यांनी ते उघडं ठेवलं होतं. त्यांना म्हटलं की तुम्ही काहीतरी होऊ शकतं का, इथून मुंबईजवळ आहे, मुंबईवरनं एखादी कोणीतरी टॅक्सी वगैरे येऊ शकते का इथे. तर ते म्हणले की येऊ तर शकते, माझ्या ओळखीचे आहेत नंबर, मी फोन करून बघतो, पण आता रात्र झाली आहे, अचानक म्हणलं तर जरा अवघड आहे. त्यांनी फोन केले आणि कुणीतरी हो म्हणलं वाटतं आणि मग त्यांनी सांगितलं की हो येईल कोणीतरी म्हणून. मग त्यांनी हे पण सांगितलं त्या हॉटेलवाल्यांनी की हे मला काय माहीत नाही आहे, पण मी ज्याला फोन केला त्याला ते जमणार नव्हतं, त्यांनी त्याच्या मित्राला केला, त्यांनी त्याच्या मित्राला केला, असं 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 करत करत वाया ते कोणीतरी आता हो म्हणलं आहे आणि कोणीतरी येणार आहे. 1-2 तासांनी एक ती अशी मॅक्स असते ना, गाडी असते, ती गाडी आली. कोणाची इच्छा नव्हती, म्हणजे मिस्टरांची इच्छा नव्हती, पण ती म्हणली की मी जाते मुलांना घेऊन, इथं काय सगळं अनिश्चित आहे, तुम्ही गाडी दुरुस्त करा आणि तुम्हाला करावीच लागेल, कोणाला तरी गाडीबरोबर थांबायला पाहिजे, तुम्ही आणि ड्रायव्हर थांबा आणि मी जाते. ती त्या गाडीमध्ये बसली आणि गेली गाडी. आता गाडीचा जो रस्ता होता तिच्या घरी जाणारा हा पूर्ण अंधारा होता आणि तो रस्ता असा होता की ते असं एक ते म्हणतात ना झोपडी सगळी अशी ती वस्ती होती आणि कोणी मधनंच प्यालेलं असं मध्ये यायचं गाडीच्या मध्ये, हे ते असा सगळा रस्ता होता. तो इतका भीतीदायक होता.
तिला अशी इतकी भीती वाटत होती आतनं. ती फक्त नाव, फक्त नाम जप, फक्त नाम, फक्त आर्त हाक एवढंच करत होती. आणि तो ड्रायव्हर तिला म्हणत होता, तुम्ही नका काळजी करू, मी तुम्हाला घरी बरोबर सोडतो. पण ती कशी काय काळजी नाही करणार, ते होणारच होतं आतमध्ये. मग नंतरचा रस्ता होता तो पूर्ण जंगलातला रस्ता होता. तिथे अजिबातच लाईट नाही, काहीच नाही. आणि ती घाबरत होती. ते म्हणे, तू घाबरू नका, घाबरू नका, जाऊ, बरोबर जाऊ. ती म्हणते, अंधार आहे ना, रस्त्यात दिसत नाही आहे. तर माझे डोळे आहेत ना, तेच लाईट आहेत. ती काय लक्ष देत नव्हती. ती म्हणजे तुम्हाला तरी हा रस्ता कुठे माहिती आहे, तुम्ही पहिल्यांदाच आलाय. मग असं करता करता शेवटी पहाटे 3-1 वाजता तिच्या घरापर्यंत ते आले, सुखरूप आले. आल्यानंतर ती म्हणली की माझ्याकडे तर एवढे पैसे नाही, मी घरी वरती जाते आणि मी पैसे तुम्हाला आणून देते. तेव्हा तो म्हणतो की नका घाई करू, मी आता लगेच काय जाणार नाही आहे, मी आता 1-2 तास जरा आराम करतो आणि मी सकाळी उठून थोडंसं एक 7-8 वाजता जाईल, तोपर्यंत मी थोडा आराम करतो, गाडी इथे लावतो. ती म्हणली की ठीक आहे, मी पण थोडीशी घरी जाऊन पडते. मग तिने तसं केलं. ती गेली. तर फक्त जाता जाता तिने विचारलं, पाणी बिणी काय हवं आहे का? ते म्हणले, मला नको, मला एक चादर द्या फक्त. तिच्याकडे बॅग होतीच, कारण ती गावाला गेली होती. तिने त्यातनं एक चादर काढली आणि त्यांना दिली, झोपायला असेल. आणि ती घरी गेली. झोपल्यावरती तिला डोळा लागला, कारण रात्रभर झोपली नव्हती आणि आता शांत चित्ताने थँक्यू देवा, थँक्यू देवा करत करत झोपली एकदाची. झोपली आणि तिला जेव्हा जाग आली तेव्हा ते 7:30-8 वाजून गेलेले होते. डोळा लागला होता. बघते बाहेरून गॅलरीत, तर खाली गाडी नाही आहे. ती गेला असेल कुठेतरी चहा बिहा प्यायला. बघते तर थोड्या वेळानंतर तासभर झाला तरी गाडी नाही आहे. कसं काय? म्हणजे असं कसं, पैसे दिले नाही आहेत, असं नाही होणार, येईल. पण करता करता गाडीच नाही. अजून 9 वाजून गेले तरी. शेवटी ती खाली उतरली. गाव छोटंसं होतं. तिने आजूबाजूला विचारलं, ते सफाई कामगार वगैरे. ते म्हणले, आम्ही सकाळी 5:30 वाजता इथे कामं करतोय. इथे तर कुठलीच गाडी नव्हती. तर असं कसं होईल? गाडी कशी नव्हती? मी आले गाडीतनं. आम्ही साधारण 3:30-4 पर्यंत आम्ही आलो असू. 1-1.5 तास. तुम्ही जर 5 वाजता आला म्हणताय, तर तासाभरात एवढं एक तासच झोपला हा माणूस आणि पैसे न घेता कसा काय गेला? तिला काही कळेना. पैसे न घेता कसं काय गेल्या? आणि मग तिला आतल्या आत असं कसं तरी व्हायला लागलं. सगळीकडे विचारलं, तो नव्हताच. काहीही ठाव ठिकाणा नाही, काहीही पत्ता नाही. मग तिला असं वाटलं की हे कदाचित माझ्या देवाने काम केलं आहे. अशी कुठली पृथ्वीवरचा माणूस कुठलाच असू शकत नाही की जो इतक्या अलगद आणून सोडलं आणि त्याला पैसे पण नाही घेतलेत. तिला खूप वाईट वाटलं. प्रत्यक्ष परमेश्वर येऊन माझ्या आर्त हाकेला धावून आला आणि मी त्याला काहीच नाही विचारलं. तो बिचारा तसाच कुठून तरी थकून बागून आला, तसंच त्यांनी केलं. तो सांगत होता, मी दिवसभर काम केलं. तो सांगत होता की तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, माझे डोळे आहेत, हेच दिवे आहेत, असं सांगत होता. पण मी विश्वास नाही ठेवला. मी घाबरून राहिले. त्यांनी शेवटी मला सुरक्षित, मी देवा परमेश्वरा, तुझी अगाध लीला आहे. तिला असं वाटलं, गुरु महाराज थँक्यू, मनामनात थँक्यू. पिता परमेश्वर, तूच आहेस फक्त. माझ्या अर्थ हाकेला येणारा, धावून येणारा तूच आहेस फक्त. दुसरं तर कोणी असू शकत नाही या जगामध्ये. तिला मनापासून वाटलं, पण तिला खूप दुःख झालं. ती रडतच झोपली त्या दिवशी रात्री. आणि तिला स्वप्नामध्ये असे पांढरे कपडे घातलेला कोणीतरी व्यक्ती असं अस्पष्ट असं दिसला आणि म्हणलं, कशाला तू वाईट वाटून घेतेयस आणि कशाला इतकी रडूबाईपणा करतेयस, कशाला इतकी रडतेयस? तू सुरक्षित आलीस ना घरी? तुझं काम झालं, माझं काम झालं. माझ्यावर जबाबदारी होती. तू रात्री म्हणलीस की मी जाते एकटी. आता ही माझ्यावर जबाबदारी होती. आता ती आलीस ना. आणि विचार कशाला करतेस? तुझी चादर दिलीस ना मला ओढायला. मी चादर मागून घेतली आहे तुझ्याकडनं. असं त्याने म्हटलं. खरंच, जेव्हा अलौकिक प्रेम असतं, जेव्हा इथून निघतं ना ते प्रेम, ते तिथे पोचतं. आमचे गुरु म्हणतात की तो परमेश्वर आहे ना, तो कुठे हिमालयात नाही बसलाय, तो कुठे वैकुंठात पण नाही बसलाय, तो तुमच्या इथे बसलाय. आणि हा अनुभव येतो, पावलोपावली येतो. आणि मग गुरु महाराजांवरची श्रद्धा अशी पक्की होऊन जाते. तेव्हा तर माहिती पण नव्हतं की हे गुरु महाराज आहे. जेव्हा नामदान घेतलं, दीक्षा घेतली, तेव्हा कळलं की हे गुरु महाराज होते. आणि अशा असंख्य वेळेला माझ्यासाठी धावून आले होते. धन्य धन्य. किती भाग्यवान आहे मी, मला यांचं प्रेम मिळालं आहे. माझ्यासारखे असंख्य लोक आहेत की ज्यांना त्यांची गुरुकृपा मिळाली आहे, प्रेम मिळालं आहे. बोला श्री परमहंसजी महाराज की जय, दुःखभंजन महाराज की जय.
बोला श्री परमहंसजी महाराज की जय. ओम श्री परमहंसाय नमः.